सातपूर MIDCतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीच्या प्लांट 2 मध्ये आज दुपारी 3 वाजता अचानक भीषण आग लागली. आग लागल्यामुळे कंपनीतील काही प्लास्टिकच्या टाक्या भस्मसात झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. साफसफाई दरम्यान ही आग लागल्याचे समजते, मात्र आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण काळे आणि कंपनीचे प्रसन्न काळकर यांनी अधिक माहिती दिली. या ठिकाणी आग लागली काय सांग? आज 3 वाजता सातपूर MIDCतील ज्योती स्ट्रक्चर प्लांट 2 मध्ये केमिकलच्या बाजूला असलेल्या गवताला आग लागल्यामुळे तिथील जे केमिकल आहे ते मोठ्या प्रमाणाचा स्फोट होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग त्या ठिकाणी झालेली आहे. आम्ही ज्यावेळेस MIDCकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात धुराचे लोंढे येत होते आणि त्याबरोबरच आम्ही या ठिकाणी स्पॉटवर आलो आणि महापालिकेचे अधिकारी यांना फोन करून त्या ठिकाणी फायर ब्रिगेड आणि पोलीस स्टेशनला या संदर्भात कळवलं की या घटनेतून कुठल्या प्रकारची मोठी हानी होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये याकरता महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्यांनी ही आग जी आहे ती या ठिकाणी आटोक्यात आणलेली आहे. परंतु मी या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीचं जे काम आहे ते करत असताना महापालिकेने जे याचे नियम आहेत MIDCचे जे नियम आहेत ठरवलेले त्या नियमामध्ये खऱ्या अर्थानं अशा कंपन्यांमध्ये कुठल्या प्रकारचे ज्वलनशील पदार्थाला आग लावली जात नाही. परंतु या ठिकाणी का आग लागली याच्यावर खऱ्या अर्थानं जी मॅनेजमेंट आहे त्यांनी विचार करावा. अशा प्रकारच्या घटना घडू नये, कारण बाजारात मोठी ABB कंपनी आहे, आजूबाजूला मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना जर आग लागली असती तर नाशिक MIDCचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं. या प्रकारात महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे ती आग आटोक्यात आलेली आहे. सर काय सांगणार, काय घडला प्रकार कसा घडला आहे माहीत नाही, पण शक्यतो काहीतरी आग लाग काहीतरी झालं असेल. ते कामगार काम करत होते, ते कशामुळे तरी लागले असेल. आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो, तिथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या. हा प्लॅन आता सुरू करायचा आहे. आम्हाला निरोप आला की असे जे काहीतरी टाकीला आग लागलेली आहे थोडेफार. आम्ही पळत आलो, नंतर दिवसलं की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला, सातपूर पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की असं ते झालेले आहे. आणि ती टँक PVC असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला. बाकीचे 2 MS चे टँक आहे त्यांनी पेट घेतला नाही, पण ही टँक पूर्ण रिकामी होती. ही आम्ही रिपेरिंगसाठीच काढल्या होत्या. मेंटेनन्स चालू आहे, सगळं शेडचं आमचं बांधकाम चालू आहे, पाडलेले आम्ही. तर ते आता गवत वगैरे काढताना मी कामगार एखादा बिडी पित असेल काय माहिती नाही कशामुळे झालं, तर ते लोकांना विचारून घेऊ. पण पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे. ते आम्ही आता जखमी वगैरे नाही, जखमी नाही, कोणी झाले नाही, कोणाला काही कुठली इजा नाही, असं नुकसानही काही झालं नाही. ऑलरेडी टँक स्क्रॅपच होत्या. ओके. म्हणजे गॅस टँक वापरणार नव्हतं, हळूहळू स्क्रॅपच करायच्या होत्या. त्याच्यामध्ये ही जी आग लागली इतक्या मोठ्या प्रमाणात का बरं लागली? काय PVC असल्यामुळे होते लागले. त्याच्यामुळे जी टँक आहे ना त्याच्याला HDPE म्हणतात, हाय डेन्सिटी पॉलीप्रॉपिलिनचे टँक होते त्याच्यामुळे तिला सगळं खालून वरून चारी बाजूने पूर्ण PVC. फक्त सांगाडा जो आहे तो सांगाडा MS चा आहे. सगळं टँक होतं PVC होतं, त्यामुळे तो पेट घेतला. आपलं नाव? प्रसन्न काळकर, कोणती कंपनी, काय कोणता प्लॅन? ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड, प्लांट 2. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.